मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ। सज्जनो, आपला कालचा विषय असा सुरू होता, नाथ भागवतातला आपला दुसरा अध्याय सुरू आहे। 72 दिवस झाले असं आपल्या सगळ्यांना वाटत असेल, पण त्याला कारण असं आहे की हा दुसरा अध्याय जो आहे हा 800 ओव्यांचा आहे आणि या 800 ओव्यांमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या एकूण विषय थोडंसं त्याचं आपण जर वर्गीकरण केलं आणि त्या विषयांची लिस्ट जर पाहिली तर साधारण 32 विषय एकाच अध्यायामध्ये नाथ महाराजांनी या दुसऱ्या अध्यायामध्ये घेतलेले। बरं, दुसरा विषय असा आहे की हा सगळा विषय हा नाथ भागवताचाच विषय, एकादश स्कंधाचाच विषय हा भक्ती मार्ग आहे, भागवत मार्ग आहे, भागवत धर्म आहे। म्हणजे खरं म्हणजे संपूर्ण भागवत श्रवण केलं, दशम स्कंधापर्यंत भागवत श्रवण केल्यानंतर त्या ज्या काही भगवंताच्या लीला आपण श्रवण केलेल्या असतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येक भागवतकार जवळपास प्रामाणिकपणे हेच सांगत असतो की पूर्ण भागवत सांगणं तर शक्यच नाही। दशमस्कंदातल्या निवडक प्रत्येक स्कंदातल्या काही कथा आपल्याला ते सांगतात आणि त्या कथा अतिशय भावपूर्ण असतात आणि त्याही पेक्षा भागवताचं खरं सूत्र जे 7 दिवसात आपल्याला सांगितलं जातं ते की आपल्यामध्ये भगवंताच्या अस्तित्वाविषयी जाणीव व्हावी, ती टिकावी आणि त्या भगवंताविषयी आपल्याला अत्यंतिक प्रेम, उच्च प्रतीचं विशुद्ध प्रेम करता यावं, म्हणजे भक्ती करता यावी, हा भागवत सांगण्याचा उद्देश असतो। असं सगळं दशमस्कंधापर्यंत म्हणजे 10व्या स्कंधापर्यंत एका स्कंदामध्ये अनेक अध्याय आहेत, तर असं दशमस्कंधामधलं आपण जोपर्यंत सगळं भागवत वाचत असतो, पूर्ण श्रीमद भागवताचा विषय आपण जेव्हा विचार करतो तेव्हा, तर हे 10 स्कंद ऐकल्यानंतर 11वा स्कंद जो सुरू होतो तो शुद्ध भक्ती मार्गाचा आहे, शुद्ध ज्ञानाचा आहे आणि त्या ज्ञानामध्ये सुद्धा भक्तीशिवाय पर्याय नाही का। आपण मागे पाहिलं की ज्ञानाने तुम्हाला पूर्णता येईल, पण परिपूर्णता येण्यासाठी नाथ महाराज सांगतात की भक्तीशिवाय त्याला उपायच नाही। भक्ती हे सगळ्यात उत्कृष्ट साधन आहे की जेणेकरून तुम्हाला भगवंत निश्चितपणे सापडेल, नवे नवे प्राप्त होईल, नवे नवे तुम्ही भगवत स्वरूप व्हाल, हा भक्तीचा मार्ग आहे। तर ह्या भक्तीच्या मार्गामध्ये तुमच्या माझ्यासारखा भक्त, तुमच्या माझ्यासारखा साधक जेव्हा चालायला सुरुवात करतो तेव्हा त्याला काय काय अडचण येणार आणि त्यांनी कशा प्रकारे जावं, म्हणजे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगू का की एखाद्या टूरला तुम्हाला आम्हाला जायचं नाही, आपण त्या भागात कधी गेलेलोच नाही, तर जेव्हा जे कोणी जाऊन आलेले त्यांच्याकडे आपण जातो की कोणत्या ट्रॅव्हल कंपनीकडनं गेला होता, किती अंतर आहे, काय आहे, हे जसं विचारतो, मग त्यातही जर तुमचा मित्र किंवा तुमचा सखा किंवा तुमचा अगदी जवळचा जो कोणी असेल तर तो इतक्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि त्या इतक्या महत्वाच्या असतात की बरोबर आपण त्याप्रमाणे करत गेलो की तो सगळा प्रवास आपला अत्यंतिक सुखकर होतो, कमी पैशांमध्ये होतो, आनंददायी होतो
हे जसं प्रपंचामध्ये आहे, अगदी तसं सज्जन हो, ही परमार्थाची नवे नवे मानवी जन्म प्राप्त झाल्यानंतर जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जो संपूर्ण काळ आहे, पहिल्या श्वासापासून आता अंतिम श्वासापर्यंतचा सगळा काळ अत्यंतिक आनंदी जावा, हा सगळ्या संतांचा, ज्याला मी सखा म्हणेल, खरे सखे जर कोणी आपले असतील तर ते संत, महात्मे आणि सद्गुरू आहे. आणि तसं आपण भाग्यवान आहोत की आपण भारतात जन्मलो, त्यात महाराष्ट्रात जन्मलो, त्यात पुन्हा मराठवाड्यात आपण सगळे राहतो, संतांच्या भूमीमध्ये आपण राहतो. तर कालचा विषय नाथ महाराजांनी इतका सुंदर आपल्याला सांगितला की अरे, भगवंताची नामकीर्ती हा कालचा आपला विषय आहे. आणि या विषयामध्ये आपण काल असं चिंतन करत होतो नाथांच्या कृपेने. ते असं होतं की भगवंताच्या प्राप्तीचे 3 मार्ग आहेत. एक आहे योग ज्ञान मार्ग, दुसरा योग मार्ग आणि तिसरा प्रेमाचा, भक्तीचा मार्ग, त्याला आपण भक्ती मार्ग असं म्हणतो. तर काल आपण 2 विषय पटकन एक 10 शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण त्या आता पाहिलेले आहेत. 2 मिनिटात फक्त स्मरण करतो आणि पुढे जातो. ज्ञान मार्ग फार अवघड आहे. तो ज्ञान मार्ग काय आहे की जे तुमच्या स्वच्छ बुद्धीला पटलेलं आहे, जे सत्य तुमच्या बुद्धीला पटलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये साकार करणं, हा ज्ञान मार्ग आहे. म्हणजे आता हे खूपच अवघड झालं. अगदी सोप्या भाषेत मी सांगेल की सगळ्या या विश्वामध्ये ते परब्रह्म भरलेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी ज्या मार्गावरून तुम्हाला जावं लागेल तो ज्ञान मार्ग आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की संपूर्ण चराचरामध्ये, सगळ्या विश्वामध्ये हे ब्रह्म भरलेलं आहे, हे सगळं ऐकायला खूप छान आहे, मला सांगायला त्याच्यापेक्षा जास्त सोपं आहे, पण त्याची अनुभूती नाही ना. त्याची अनुभूती असणारे खूप कमी आहे. याचं कारण ज्ञान मार्गावर चालणारी व्यक्ती कमी आहे. दुसरा मार्ग योग मार्ग. तर योग मार्गाच्या बाबतीत सुद्धा आपण काल पाहिलंय की यम नियमच, या 2च याच्यात इतका अडकून जातो मनुष्य की पुढे जाणं शक्य नाही. बरं, कसं तरी निश्चय करून एखाद्याने यम नियमचा अभ्यास छान केला, तयार झाला, पुढे प्राणायाम तो अडकून बसतो. प्राणायामातूनही पुढे सुटला तर सगळ्यात योगशास्त्राचं सगळ्यात महत्व किंवा ज्याला मुख्य सूत्र असं म्हटलं जातं ते म्हणजे सातत्य आणि दुसरी गोष्ट संयम. संयम आणि या सातत्य या 2 बाबतीमध्ये योग मार्गामध्ये पुन्हा मनुष्य अडकून पडतो. आणि जे कोणी पुढे जातात त्यांची सुद्धा संख्या, नाथ महाराज म्हणाले, कमी आहे. मग आता तिसरा जो भक्ती मार्ग आहे, त्या भक्ती मार्गाविषयी की जो भक्ती मार्ग हा आबाल वृद्धांना, स्त्री पुरुषांना, ज्ञानाला अज्ञानाला लिंगभेद नाही, वंशभेद नाही, ज्ञातीभेद नाही, कुठलाच भेद नाही, असा भक्ती मार्ग, असा प्रेमाचा मार्ग मात्र आपण सगळेजण आचरण करू शकतो. बर, मग आता हा आचरण करायचा तर मग काय, त्याची काय व्यवस्था आहे, त्याचं काय नियोजन आहे? तर त्याचा विचार करत असताना ते म्हणाले की एक बघा, तुम्ही मानवी जीवनामध्ये आपण पाहतो की कुठलीही परिस्थिती येऊ द्या जीवनामध्ये, म्हणजे अगदी मृत्यूचा प्रसंग झाल्यावरचे काही दिवस तुम्ही आठवा घरातले, की तितक्याही प्रसंगामध्ये लहान मुलगा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, त्यातला एक झरा मात्र कायम असतो आणि तो म्हणजे प्रेमाचा झरा. प्रेमाला वय, परिस्थिती, काळ, स्त्री, पुरुष, अज्ञानी, अडचणीतला माणूस, बिना अडचणीतला श्रीमंत, कशाचंच बंधन नाही. म्हणजे एक सूत्र मानवी जीवनात आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे प्रेमाचं जे सूत्र आहे, प्रेमाची जी गरज आहे, हे प्रेम तुम्ही कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळी, नवे नवे अगदी अंतकाळी सुद्धा, आपण सगळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी असतात, अनुभवलेल्या गोष्टी आहेत की अगदी जाता जाता 2 दिवस झाले म्हणले, आत्याबाई थांबलेल्या आहेत जायच्या, लेक यायची राहिली, घरघर शेवटची सुरू झाली पण 6 तास झाले म्हणले, घरघर थांबलीच नाही, असं आपण ऐकलेलं आहे, असं पाहिलेलं आहे. काय काय तंतू असतो प्रेमा. नाही, ती आली, बरं ती आल्यावर काही यांना उठवणार नसते, ही यांनाही माहिती बरं का, पण तिला एकदा पाहते, तिचा हात हातात, आणि ती येते, आत्याबाई मी आले, हातात हात घेतला, नुसता स्पर्श झाला, आणि त्या स्पर्शाने तो जीव मुक्त झालेला आहे, हे आपण ऐकलेले, पाहिले. एवढी प्रेमाची शक्ती आहे की लवकर जात नाही हो, प्राण सुद्धा जाताना फार अवघड आहे. का तुम्हाला अनुभव आहे का? नाही, अनुभव नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा स्वानुभव घेऊनच ते ज्ञान मिळतं असं नाही, जगामध्ये आपण पाहतो ना. म्हणजे एवढं प्रेमाची विलक्षण शक्ती मानवी जीवनात मानवाला या मनुष्य देहामध्ये प्राप्त झालेली.
मग हे प्रेम जे आहे, ही जी प्रेमाची शक्ती आहे, याचा परमोच्च बिंदू आपल्याला भगवंतासाठी साधायचा आहे. भगवंताच्या नामकीर्तीचा विषय समजून घेत असताना संजनो, 3 मार्गातला हा भक्ती मार्ग सगळं संत आपल्याला सांगतायत की हा सर्वश्रेष्ठ आहे आणि हा सहज साध्य आहे. याचं सूत्र जर काही असेल तर निस्वार्थ प्रेम. आणि त्या निस्वार्थ प्रेमाची सुरुवात सुद्धा संजनो तुमच्या माझ्या प्रपंचापासून सुरू होते. म्हणून गृहस्थाश्रम फार आदर्श सांगितलाय की अरे तुम्ही इतकी छोटी प्रयोगशाळा, हे महाराजांचं वाक्य इतकं छान आहे की अरे प्रपंच ही छोटी प्रयोगशाळा आहे, त्याचं साध्य तुम्ही फक्त परमार्थ ठेवा. की यातल्या सगळ्या गोष्टी, जितकं विलक्षण प्रेम, जितकं मनापासनं प्रेम आपण आपल्या लेकरांवर करतो, आईबाबांवर करतो, आपल्या धर्मपत्नीवर करतो, ते प्रेम तसंच्या तसं फक्त तुम्हाला भगवंतावर करायची सवय. फक्त इकडचं काढायचं आणि इकडे लावायचं. काढायची सुद्धा गरज नाही म्हणाला. इकडे ते लागलं की आपोआप सगळं छान होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं संतांनी सांगितलं की भक्तीचं फार मोठं सामर्थ्य, फार मोठं महत्त्व सकल संतांनी सांगितलं की भगवंतावर नितांत प्रेम करणं. आता हा सगळा विषय समजून सांगत असताना किंवा हे मुख्य टायटल मी तुम्हाला सांगितलं की भगवंताच्या नामकीर्तीच्या संदर्भामध्ये आता नाथ महाराजांची एक एक ओवी आहे. मी ती ओवी सगळी तुम्हाला सांगणार नाहीये, पण त्या ओवीचा मतितार्थ, कारण खूप इतक्या सुंदर ओव्या की एका एका ओवीवर आपण कितीतरी चिंतन करू शकतो, पण आपण करणार नाहीये. नाथ महाराज पहिल्यांदाच सांगतात आपल्याला की या सगळ्या विश्वामध्ये आत आणि या आपल्या बाहेर, म्हणजे जे आपला अंतरंग आहे, जे आपलं बहिरंग आहे, या संपूर्ण विश्वामध्ये ती ब्रह्मसत्ता भरलेली आहे असं ज्ञान आपल्याला सांगतं. पण म्हणाले ही अगाध निष्ठा भोळ्या बाबड्या माणसांना समजणं किंवा आचरणात आणणं कठीण आहे. की या चराचरामध्ये परब्रह्म बसला, तो पानात आहे, अमकं आहे, तमकं आहे. विज्ञानाच्या काही पिरियडला किंवा भूमितीच्या पिरियडला कसं सगळं समजल्यासारखं वाटतं, पण थोड्या वेळाने विचारतं काहीच समजत नाही, असं होतं. तसं आजचा विषय थोडासा सिद्धांत मी सोपा करून सांगायचा प्रयत्न करतो, आपणही थोडं समजून घ्या. तर म्हणाले हे भोळ्या भावड्यांना फार अवघड जाईल म्हणा की ब्रह्मसत्ता भरलेली आहे, परब्रह्म आहे, चराचरात आहे, हे सगळं छान, पण हे सगळ्यांना शक्य नाही म्हणाले. मग म्हणाले मग आता पुढे काय करायचं? तर म्हणाले दुसरं सोपं साधन, नाथ महाराज इथे सांगले, दुसरं सोपं साधन सांगतो. म्हणाले की सामान्य माणूस, सामान्य मध्यमवर्गीय प्रापंचिक, महाराजांचं जे कार्य आहे ना, ते सगळं असंच आहे, तुमच्या माझ्यासाठी आहे. महाराजांना एकदा प्रश्न विचारला की महाराज तुम्ही स्वतःला दीनदास का म्हणून घेतलं? सगळ्या बघा महाराजांचे जेवढे अभंग आहेत त्याच्या खाली महाराजांचं लिहिलेलं की दीनदास म्हणे की दीनदास सांगे. तर एखादी प्रश्न बाबांनीच विचारला की महाराज तुम्ही स्वतःला दीनदास का म्हणून घेतलं? तर महाराज म्हणाले माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेने मला जे कार्य करायला सांगितलं म्हणाले ते सामान्य प्रापंचिक मध्यमवर्गीय अज्ञानी दीन अडाणी हीनदीन असे जे सगळे प्रपंचातले जीव आहेत त्यांना उद्धरून देण्याचं कार्य मला माझ्या तुकाबाईंनी सांगितलं म्हणाले. आणि दुसरं म्हणाले की या सामान्य प्रापंचिक मध्यमवर्गीय माणसाची या प्रपंचामध्ये किती कुतरोड होते हे मला मी जाणून आहे म्हणाले. त्यांची परिस्थिती दिनवाणी आहे म्हणाले. आणि खरंच पहा शांतपणे, कितीही पगार असू द्या, कितीही काही असू द्या, समाधान आहे का? आदरणीय बाबांच्या जीवनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. विषय थोडासा कठीण आहे म्हणून थोडंसं विषयांतर करतो, पण विषयाला सोडून नाही करत. टाटा बिर्लांपैकी बिर्ला आदरणीय बाबांना म्हणजे बाबा बेलसरेंना भेटायला गेले होते. ते जाणून होते की हा फार मोठा साधक आहे, फार मोठा सत्पुरुष आहे म्हणून. तर बिर्लांच्या आणि बाबांचा जो संवाद झाला तो एका ठिकाणी मला सापडला लिहिलेला. तर तिथे बिर्ला म्हणाले केशवराव मी तुम्हाला काय सांगू, माझ्या मुलासाठी मी एवढं केलं. आता बघा बिर्लाची इस्टेट किती आहे आपल्याला माहिती आहे. ते म्हणाले माझ्या मुलासाठी मी एवढं केलं म्हणाले, पण तो माझा आता या वयात ऐकत नाही. मला याचं फार दुःख होतं, या दुःखातून मी मुक्त कसा होईल म्हणाले. सामान्य प्रापंचिकाला ते म्हणाले ना की मी स्वतःला दीनदास नाव का घेतलं, तर ते म्हणाले हे सगळे प्रापंचिक आपण सगळे किती दीन आहोत याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि महाराजांचं एक बोधवचन सुद्धा आहे की मला प्रापंचिक माणसाच्या दीनत्वाची, त्याच्या प्रपंचातल्या दुःखाची जाणीव आहे आणि ती लक्षात घेऊनच मी त्यांना सांगतो की तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं मी पहा.
म्हणून म्हणाले मी स्वतः नाव दीनदास असं घेतलंय. विषय आपला सुरू होता की केशवरावांना ते म्हणले की केशवराव माझे मुलं माझं ऐकत नाहीत बाबा. मी त्यांच्यासाठी एवढं केलं, एवढा मोठा उद्योग या भारतात आणि भारताच्या बाहेर निर्माण केला माझ्या मुलांसाठी, आणि ते आज माझं ऐकत नाही म्हणाले. फार दुःखाची गोष्ट. याच्यातून मुक्त कसा होईल म्हणाले. बाबा त्यांना म्हणाले की ममत्व सोडा. ते म्हणे ममत्व सोडणं बोले तो क्या है. त्यांना कसं कळणार ना ममत्व छोडो. ते म्हणे ममत्व कसं सोडू म्हणाले. ममत्व कसं सोडायचं तर बाबा म्हणाले आपण त्याच्यासाठी जे करायचं ते आपण केलं, ते आपलं कर्तव्य होतं. आता त्यांनी आपल्या मनाप्रमाणे वागावं किंवा आपण सांगेल त्याप्रमाणे वागावं किंवा त्यांनी आपल्याला विचारावं ही आठवण ठेवू नका म्हणाले. ही अपेक्षा करू नका. ही अपेक्षा न करणं म्हणजे ममत्व सोडणं. प्रापंचिकासाठी किती सुंदर संदेश आहे मला सांगा. की आज आपल्याला यांच्यावर कार्य करायचंय, करावं लागणार आहे. नवे नवे तुम्ही त्यांना जन्म दिला असं व्यवहारदृष्ट्या तर समजा. आनंद सागर तर म्हणाले मी तर पोरीला जन्मच दिला नाही, ती महाराजांचीच पोरगी. एवढी भावना आज आपल्याला येईल की मला माहित नाही. पण महाराजांना अपेक्षित असलेलं शास्त्राला असेल की बाबा तुमच्या वाटेला जे विहित कर्म आलंय त्या गृहस्थाश्रमाच्या या विहित कर्मामध्ये तुम्ही त्यांना जन्म दिला, त्यांना वाढवणं, त्यांना मोठं करणं, योग्य मार्गाला लावणं, चांगले संस्कार त्या दरम्यान तुमच्या आचरणातून त्यांना दिसावे असे तुम्ही करणं, आणि ते सगळं झाल्यानंतर तो आपल्याला विचारेल, त्यांनी आपल्याशी बरं वागावं हे न वाटणं याला सुद्धा कर्तव्य असं म्हणतात असं महाराज सांगतात. तुम्ही ज्याच्यासाठी जे कर्तव्य करायचं ते कर्तव्य केल्यानंतर त्यांनी आपल्याला बरं म्हणावं किंवा त्यांनी आपलं ऐकावं किंवा त्यांनी आपल्या कामी पडावं ही अपेक्षा न ठेवणं हे कर्तव्य आहे आणि हे ममत्व आहे. आणि बाबांनी त्यांना सांगितलं की हे ममत्व छोड़ दो, आपको शांती मिलेगी. ते म्हणाले मी प्रयत्न करतो. नित्य ते बाबांकडे यायचे. JRD टाटा सुद्धा बाबांकडे येत असत, मार्गदर्शन घेत असत. याचं सूत्र पुन्हा मी तुम्हाला सांगतो काय असेल तर फक्त नाम, नाम आणि नाम. सज्जनो, नाथ महाराज सांगतात की ही ब्रह्मसत्ता सामान्य माणसाला शोधणं हे ज्ञानाचा मार्ग आपल्यासाठी नाहीच आहे म्हणाले. तर मग काय करा म्हणाले की सामान्य माणूस तरुण जाण्यासाठी त्याची चित्तशुद्धी व्हायला पाहिजे म्हणाले. आता प्रश्न आला पुन्हा, चित्तशुद्धी म्हणजे काय? हा एक प्रश्न आहे. थोडासा मी अजून सोपं म्हणजे थोडासा सिद्धांताचा विषय पण मी करण्याचा प्रयत्न करतो. सज्जनो, चित्तशुद्धी याच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी सांगतो. एक अगदी पटकन तुम्हाला समजण्यासारखी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल अशी आहे बघा. थोडासा विचार करा की भगवंत कसा आनंद स्वरूप आहे. याच्यात काही अडचण आहे का? काहीच नाही. म्हणजे बघा ना तुम्ही, आपण थोडा वेळासाठी उपासनेसाठी येतो पहा, 1-1.5 तास विसरून जातो की नुसता आनंद असतो की उद्या सकाळी तो आहे एकादशी, उद्या मस्त काकड आरती, आपल्याला तो आनंद मिळणार. 1.5 तास खरंच शाळा नाही, महाविद्यालय नाही, स्वयंपाक नाही, चहा नाही, कॉफी नाही, काहीच नाही. किती आनंद आहे. म्हणजे करणाऱ्याला करायचं नाही, घेणाऱ्याला घ्यायचं नाही, ते विसरून जातं, हे विसरून जातं. हा तर आनंद आहेच व्यवहारदृष्ट्या. पण खरं सांगा की काय हो त्याच आरत्या. उठा उठा साधूजन साधा आपुलाले हित, गेला गेला हा नरदेह. नामदेव महाराजांनी केव्हा लिहिलेली आरती आपण ती आता म्हणतोय. आपले आवाज किती दिव्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण किती विसरतो आपण, आहे की नाही? तर मग मला काय सांगायचं, भगवंत काय आनंदाची मूर्ती. हा, तर त्या आनंदाच्या मूर्तीवर किंवा त्या भगवंतावर जेव्हा आपण प्रेम करतो तोपर्यंत मन फार आनंदात असतं. त्या भगवंतापासून आपलं मन विचलित झालं, दूर गेलं की लगेच दुष्यात इथून आहो या इथं गेलं की चला आता याची मीटिंग आहे, त्याची मीटिंग आहे, याची कटिंग आहे, सगळे विषय सुरू होतात आपले. आणि मग काय होतं, भगवंतापासून आपलं मन दूर गेलं की दृश्यामध्ये अडकतं, आणि दृश्यामध्ये अडकल्यानंतर ते सुखापासून पदच्युत व्हायला सुरुवात होते, आनंदापासून दूर जातं ते. दुसरं आता अगदी सोपी गोष्ट, मग चित्तशुद्धीसाठी पटकन छोटा उपाय तो एक सांगतो समजून घेण्यासाठी. जेव्हा हे दृश्यावरचं तुमचं माझं प्रेम कमी होईल, दृश्यावरचं या जगातलं किंवा या प्रपंचातली खरी सत्यता लक्षात आली, अरे करावं लागणार आहे, चला याला ट्युशनला नेऊन सोडा, याची फीस भरून टाका, याला शिकवून द्या, अडकू नका. आणि पुन्हा मी कोण आहे, मी त्यांचा आहे, दास आहे. मग मला त्यांचं चिंतन केलं पाहिजे. माझ्या मुखात नाम आहे की नाही, मी त्यांच्यापासून दूर गेलो का, हे करत करत आपण करू शकतो नाही. तर जेव्हा या दृश्यावरचं तुमचं प्रेम कमी होईल
मग ते कमी होण्यासाठी ते कुठेतरी पुन्हा, बरं त्याचा गुणधर्म आहे की त्याला चिटकून राहायची सवय, त्याला काहीतरी विषय पाहिजे मनाला, ते एकटं राहत नाही. म्हणजे तुम्ही घरी जाऊन पहा ना, आता एकटे जरी आपण असलो, सगळे दारा खिडक्या बंद केले, सगळं केलं, तर एक तर भूतकाळ आठवतो. हा, तो चांगला असेल किंवा त्यातल्या काही चांगल्या गोष्टी अडकल्या तर बरं आहे, नसेल तर मग आता सगळं चांगलं आहे, सगळं छान आहे, सगळं आठवलं, आता खूपच छान आहे, अमकं तमकं यापर्यंत आलो, बापरे आता उद्या काही झालं तर. विनाकारण मन इतकं एक स्वतः चिंतन करतं त्याचं, आणि एक कल्पनेचं एक विश्व तयार करतं. आपल्या कल्पनेने ते मन एक सुंदर विश्व तयार करतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा तेच भीती निर्माण करतं. पुन्हा थोड्या नाही नाही असं कुठं होतं का ना, आपण तर फारच, पुन्हा मन चांगल्याकडे चालण्यास सुरुवात होते. म्हणजे संकल्पो विकल्पो मनः हे सारखं त्याचं सुरू असतं. म्हणून त्या मनाला या दृश्यापासून जरी काढलं तरी एखाद्या आनंद स्वरूपावरच शाश्वत समाधान त्याला चिटकून ठेवणं गरजेचं आहे. अगदी सोपं सांगतो की जेव्हा दृश्य जगावरचं आपलं प्रेम कमी होतं, त्याला चित्तशुद्धी असं म्हणतात. हा एक भाग झाला. दुसरं चित्तशुद्धीचं उदाहरण सांगतो. आपल्यामध्ये 3 गुण आहेत, सत्व रज तम. या सत्व रज तमामध्ये जेव्हा तमोगुण आणि रजोगुण, समजा उदाहरण म्हणून पटकन समजण्यासाठी म्हणून सांगतो कॅल्क्युलेशनच्या भाषेमध्ये, की 100% हे 3-3 आहेत, 33% सगळे आहेत समजा, असं नसतंच. मुळात तमोच जास्त असतो, सत्व एवढाच असतो, रजो एवढा असतो, असं त्याचं इम्बॅलन्सिंग सगळ्यांमध्येच आहे. कोणामध्ये तम जास्त असेल, कोणामध्ये रजो गुण जास्त असेल, कोणामध्ये सत्व गुण जास्त असेल, तर हे 2 कमी असतील. पण साधारणपणे समजा 10%च रजोगुण आहेत, 10%च तमोगुण आहेत आणि बाकी राहिलेला 80% जर सत्वगुण असेल तर चित्तशुद्धी बऱ्यापैकी आहे असं म्हटलं जातं. कारण रज आणि तमो आवश्यकच आहे, सत्व तर आवश्यक आहेच आहे, पण जितका जास्त सत्वगुण असेल ना, तितकी चित्तशुद्धी जास्त असते. म्हणजे अगदीच तुम्हाला मी सांगितलं ना, की अखंड सात्विक वृत्तीमध्ये राहणं. आता सगळ्यात चांगली सात्विक वृत्ती भगवंताच्या अनुसंधानाशिवाय, भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या चिंतनाशिवाय जगामध्ये दुसरी कोणतीच नाही, असं सकल संत आपल्याला सांगतात. तेव्हा सत्वगुण जितका जास्त आणि रजो आणि तमो जितके कामापुरते तुम्हाला, आता हे बॅलन्स करण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, तर विवेक पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. म्हणून एक सोपं गोष्ट तुम्हाला सांगतो, 2-3 पॉईंट चित्तशुद्धीचे लक्षात ठेवा. आपल्याला हे खरंच कामाला येणार नाही. कारण चिंतनाशिवाय, ज्ञानाशिवाय, काहीतरी कळल्याशिवाय, आपण कसं मी सांगितलं ना तुम्हाला, साधं थालीपीठ करायच्या 4 प्रोसिजर आहेत, मला माहित नाही, पण यांची वेगळी, त्यांची वेगळी, त्यांची वेगळी, त्यांची वेगळी. ठीक आहे, तुम्हाला थालीपीठ आवडतं का नाही, दृष्टांत म्हणून सांग. तसं त्या 4 प्रोसिजर समजून घेतल्याशिवाय उत्कृष्ट कसं होईल, होणारच नाही. तर त्याचं ज्ञान लागणारच नाही का. तुमचं काकडीचं, यांचं कशाचं म्हणजे काय, वाळकाचं आहे म्हणलं, फारच सुंदर झाले, म्हणजे काकडीपेक्षा वाळक चांगलं का, असं. तर तसं ज्ञानाशिवाय आपण त्या मार्गावर चालणार नाही. चिंतन झाल्याशिवाय कसं होईल, की या मार्गाला मला जायचं हे ज्ञानच आहे. नाही, मी इथे आज खाली आहे, मी 52% आहे, माझ्या लेकराला मला 92% न्यायचं, तर त्याचे सगळे मार्ग सन्मार्गात नाही. आपल्या मुलांसाठी आपल्याला चूज करावे लागतात, निवडावे लागतात. सज्जन हो, त्याच्यासाठी विवेक आणि वैराग्याची गरज. आणि हे वैराग्य कशाने प्राप्त होईल, अशी चित्तशुद्धी कशाने होईल, तर ही चित्तशुद्धी होण्यासाठी नाथ महाराज म्हणाले, अतिशय सुंदरतेने सांगितलं, की तुमच्या उपास्य देवतेचं किंवा तुमच्या सद्गुरूंचं चरित्राचं श्रवण, कथन, मनन, चिंतन आणि निधिध्यास, एवढ्या गोष्टी. भगवंताच्या चरित्राच्या श्रवणाने, भगवंताच्या चरित्राच्या कथनाने, भगवंताच्या चरित्राच्या वाचनाने जे तुमच्या मनामध्ये चिंतन निर्माण होईल, त्यांनी चित्तशुद्धी होण्याचा फार मोठा लाभ भक्ताला होतो. एक एक गोष्ट, म्हणजे जो अगदी भक्तच नाहीये, जो अगदी नास्तिक आहे, नाथ महाराज तिथपासून सुरुवात करतात. आणि आपण सुद्धा म्हणायला फक्त नामधारक आहेत, म्हणायला अनुग्रहित आहेत, म्हणायला आपण सात्विक आहेत, गंध लावतो, त्या बुक्का लावतो, छान, काय सत्वगुणाचं एक लक्षण आहे बघा. दासबोधामध्ये सत्वगुणाची लक्षणं दिली, रजोगुणाची दिली, तमोगुणाची फार सुंदर दिलेली. पण काय होतं, आपल्याला वाचायला वेळच मिळत नाही, कामं खरंच खूप काम आहेत, पण इतकं सुंदर दिलंय ना दासबोध असो ना. मी म्हणेन ना, आपल्या महाराजांनी आपल्याला 3 विषय, 3 हे दिलेत सिलेबसला ग्रंथ, एक दासबोध, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत. एवढं जरी आपण वाचलं, जाऊ द्या हो, त्यातला एक ग्रंथ, त्यातलं एक चॅप्टर, त्या चॅप्टर मधली 2 ओव्या संपूर्ण जीवनभर कार्य करू शकतो.
जीवनभर कार्य करणं इतकं ज्ञान या सगळ्या ग्रंथांमध्ये इतकं सुंदर सांगितलं ना. आणि एवढ्या तळमळीने खरंच आईशिवाय कोणी सांगत नाही तशी ही नाथ महाराज आपली सगळ्यांची आई आहे. पुढे म्हणाले, भगवंताचा जन्म, त्याचे गुण, त्याचे कीर्त, त्याचं कर्म, त्याच्या लीला मनापासून श्रवण करावे. गोष्ट तर अशी आहे की आपण ज्या सद्गुरूंचा अनुग्रह घेतला त्यांचंच आपल्याला काही माहित. आमचे महाराज होते खेरड्यामध्ये, कधी जन्म झाला माहित नाही. महाराजांची पुण्यतिथी काय दिवाळीच्या नंतर आहे. हे ज्ञान आहे आपलं. म्हणजे नेमकी श्रावण वद्य आहे का श्रावण शुद्ध आहे काहीच माहिती नाही. हे जर ज्ञान आपलं आपल्या गुरूंविषयी असेल तर भगवान गोपालकृष्णाचा जन्म तर फारच दूर राहील. किती दूर आहे मला सांग. तर ते म्हणाले की इतका सुंदर अभ्यास करा. आणि हा अभ्यास किंवा हे श्रवण करताना नाथ महाराजांनी तिथे एक सुंदर ओवी टाकलेली. त्या ओवीचा अर्थ ते म्हणाले की भगवंताचं किंवा आपल्या सद्गुरूंचं चरित्र कोणत्या भावनेने, कोणत्या मनाच्या अवस्थेमध्ये आपण श्रवण करावं, आपला मनाचा भाव कसा पाहिजे. तर नाथ महाराजांनी उदाहरण दिलं की समजा एका बाईचं लेकरू हरवलंय आणि ती शोधते गेली 2-3 तास, तिला सापडत नाही. इकडे आहे का, त्या गल्लीत आहे का, त्या गल्ली का, या गल्लीत आहे. आणि कुणीतरी एक माणूस तिकडून येतो, असा असा पोरगा आहे का, तसं. ती जितक्या उत्कंठतेने आणि जितक्या प्रेमाने त्या माणसाचा निरोप ऐकेल की असा असा तुमचा पोरगा, लाल शर्टी पिवळा शर्ट आहे, अमकं आहे तमकं आहे, 4 वर्षाचा आहे का 7 वर्ष, हे सांगताना ऐकताना तिची उत्कंठा आणि तिचं प्रेम ज्या पद्धतीचं असेल, जो भाव तिचा असेल, तितके तुमचे कान भगवंताची कथा श्रवणासाठी तुमचं तितकं अंतःकरण प्रेमाने भरलेलं पाहिजे, उत्कंठेने भरलं. अरे आता काय होणार, अरे आता काय, असं होतं का, होतं बरं. त्याच्यासाठी काय हवं, तर भगवंतावर प्रेम. भगवंतावर प्रेम कसं जमेल, तर त्याची नड पहिल्यांदा लागली. आणि नड लागते की नाही हे कळण्यासाठी सुद्धा सज्जनो पुन्हा ज्ञानाचीच गरज. एक लेकरू होतं, त्याची आई बाजारात गेली होती. लहान होतं, 1.25 वर्षाचं होतं. 1.25 वर्षाचंही नव्हतं, लहान, त्याला बोलता येत नव्हतं, इतकं छोटं होतं. आणि आईला बाजारातून यायला थोडा वेळ होता म्हणून तिने आपल्या आईच्या जवळ, म्हणजे त्या आजीजवळ त्याला सांभाळायला दिलं. एक 15-20 मिनिटं, अर्धा तास ते लेकरू आईला सोडून राहिलं. पहिल्यांदाच कदाचित आई सोडून गेली. त्याला बोलता येत नव्हतं, अजून त्याला बोलताच येत नव्हतं. आणि त्याला ते इतकं रडायला लागलं. आजी म्हणजे चिंडू देऊ का, हे देऊ का, केळ देऊ का, दही देऊ का, साखर, काय सगळे पदार्थ त्याच्या तोंडाला लागले. त्याला काही दिलं तर त्यांनी तोंड वाकड करावं आणि भोकाड बसला. मोठ्याने ते रडू लागलं. काही केल्या ऐके ना. एक 20 मिनिटानंतर पुन्हा पुढच्या 20 मिनिटात हे सगळे प्रकार झाले. 20 मिनिटानंतर फक्त त्याला आई दिसली. आईने त्याला घेतलं. एका क्षणात शांत झालं. कारण त्याला माहितीच सांगता येत नव्हतं की मला काय पाहिजे, पण त्याचं सुख त्याच्या आईजवळ होतं. तसं आपल्याला भगवंताची नड आहे, आपल्याला भगवंताची गरज आहे, याचं ज्ञान किंवा आपल्याला ते सांगता येत नाही, आपल्याला ते उमजत नाही, इतके आपण अज्ञानी. म्हणून अज्ञान मी लेकरू आहे. आपल्याला माहित नाही ना की खरी. आता आपण इतके फिरतो म्हणजे सुख मिळा, म्हणजे कालच्या परवाच्याच प्रवचनात महाराज म्हणाले की रंकापासून तर रावापर्यंत प्रत्येक जण सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचा प्रयत्न हाच चालला की मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं. प्रत्येकाची ओढ त्या सुखाकडे आहे, त्या समाधानाकडे आहे. याचं कारण काय, तर मुळात आपण सुखरूप आहोत, मुळात आपण आनंद रूप आहोत. आपल्याला दुःख सहन होऊ शकत नाही, कारण आनंदाचे धनी आहोत, आपण आनंदाचे अंश आहोत, कारण आपण त्या परमात्म्याचे अंश आहे. ह्याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट आपण त्याचे अंश याचं काय असणार मला सांगा बरं. पण हे लक्षात येत नाही. आपण सगळ्या जगामध्ये सगळीकडे, ते लेकरू जसं सगळीकडे फिरलं, इतक्या घरातल्या स्त्रियांनी त्याला जवळ घेऊन प्रेम देण्याचा प्रयत्न केला, पण एकाच्याही स्पर्शाने त्या लेकराला आईच्या स्पर्शाचं सुख अनुभवायला मिळालं. पण त्याला सांगता येत नव्हतं, त्याला कळत होतं पण सांगता येत नव्हतं. तशी सामान्य मनुष्य प्राण्याची अवस्था आहे. तो या प्रपंचामध्ये याच्याकडून मला सुख मिळेल, त्याच्याकडून, आपली अवस्था बघा ना. महाराज म्हणाले, एक संत महापुरुष म्हणाले की मानवी जीवाची परिस्थिती सज्जनो अशी आहे, लाचारासारखी आहे, भिकाऱ्यासारखी. याचं कारण ज्ञान नाही. एक फार सुंदर दृष्टांत मला मंदाताईंच्या प्रवचनामध्ये ऐकायला मिळाला. त्या म्हणाले, मानवी जीवन ध्येय नसेल तर काय होत.
त्यामुळे आपण सगळेजण आपल्या कॉलनीमधले कुत्रे पाहतो मला, किती कुत्रे आपल्या कॉलनीमध्ये, आणि प्रत्येक कुत्रा दिवसभर इतका फिरत असतो म्हणाले. आणि तो फिरतो कशाला? याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, कुठेतरी मला सुख मिळेल, तुकडा मिळेल भाकरीचा, म्हणजे सुख मिळेल. आपण इतका फिरतो, इतका फिरतो. खरं म्हणजे त्याचं इतकं फिरणं होतं, त्याला जर ध्येय दिलं की तू इथून दे, ते सकाळी निघालं तर संध्याकाळपर्यंत ते मुंबईला पोहोचेल म्हणाले, इतका तो फिरत असतो. पण त्याला ध्येय नाहीये आणि त्याची वासना त्या सुखाची, त्या तुकड्याची. तसं आपल्याकडे ध्येय नाही, म्हणून याच्याकडून सुख मिळेल, त्याच्याकडून सुख मिळेल, लग्नाने मिळेल, शिक्षणाने मिळेल, पैशाने मिळेल, लेकरू झाल्यावर मिळेल, नातू झाल्यावर मिळेल, याचं लग्न झाल्यावर मिळेल. किती सुखाच्या आपल्या किती दारी, किती वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरतो, पण निश्चित मार्ग माहित नाही. भगवंताची नड, हे सुख फक्त भगवंताजवळ आहे, हे आपल्याला कळायला सज्जन हो किती वर्ष झाली. म्हणून नाथ महाराज म्हणाले की भगवंतांच्या लीलांचं चिंतन, भगवंताचं चरित्र अगदी मनापासून ऐका. आणि हे तुम्ही जेव्हा मनापासून ऐकाल तेव्हा म्हणाले त्या हरीच्या कथा, नाथ महाराज म्हणाले हरी अनंत, हरी कथा अनंत. इतक्या भगवंताच्या कथा आहेत म्हणजे भागवतामध्ये, खरंच इतक्या सुंदर आणि नुसत्या मनाला मोहणाऱ्या नाही, तर सज्जन हो डिटेलमध्ये की कोणत्या मन्वंतरात कोणता राजा कोणत्या ठिकाणी झाला, हे इतकं खरं लिहिलेलं आहे. आणि दुसरं, त्यातून आपल्याला खूप सार घेण्यासारखं आहे. नाथ महाराज म्हणतात अशा भगवंताच्या कथा पुराणांमधून, भागवतामधून ऐकाव्या. आणि पुढे नाथ महाराज म्हणाले की या सगळ्यांचा सर्वश्रेष्ठ असलेला, ज्याला वेदांनाही ज्याचं वर्णन करता आलं नाही, सर्व देवता ज्याच्या चरणी लीन होतात, असा भगवान गोपालकृष्ण, त्या भगवान गोपालकृष्णाच्या चरित्राचं चिंतन तुम्ही जन्मभर करा. पुढे म्हणाले की श्रीकृष्णाचं चरित्र अतिशय, त्याचा जन्म, त्याचं सगळं लीला चरित्र अतिशय अद्भुत आहे. आणि मग म्हणाले की असं परमार्थाने भरलेली त्याची जी जी कर्म आहे, आणि विशेष म्हणजे ती भगवंतांनी स्वमुखाने सांगितलेली आहे, ती सगळी चरित्र मनापासून श्रवण करा. उद्देश सज्जन हो चित्त शुद्धी होणे. या सगळ्या साधन मार्गामध्ये साधकाची, भक्ताची चित्त शुद्धी होणं गरजेचं आहे. आणि ही चित्त शुद्धी होण्यासाठी सत्संगती, आणि सत्संगतीमध्ये सद्ग्रंथांचं वाचन, चिंतन, मनन नाथ महाराज सांगतात. म्हणजे नाथ महाराजांचा ग्रंथ काढला ते म्हणजे अरे तुम्ही योग्य ट्रॅकवर आहेत गड्या, व्यवस्थित चाललंय तुमचं. पुढे म्हणाले आता हे सगळं श्रवण करून पुढे काय? श्रवण झालंय, आपण गेली 72 दिवस श्रवण करतोय सगळेजण. नाथ महाराज म्हणाले खरं श्रवण कोणतं? तर ज्याचं चिंतन, मनन, निधिध्यास आणि आचरणामध्ये रूपांतर होतं. कालच्या प्रवचनात महाराज म्हणाले की अगदी थोडं वाचा, थोडं श्रवण करा, किंवा ऐका खूप, पण त्यातलं काहीतरी एक किंवा दोनच मुद्दे लक्षात घ्या आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कार्य करा. कार्य करा म्हणजे काय करा म्हणाले, तर आचरण करा. जसं माऊली म्हणाली ना, एक नामदेव महाराज म्हणाले की माझ्या ज्ञानोबारायांची एक तरी ओवी अनुभव आहे, असं नामदेव महाराजांनी सांगितलं. तसं भगवंताच्या या सगळ्या चिंतनामधून, मनना वाचून आपलं वाचन जर नाही की, आपण श्रवणाचा खरा अर्थ असा आहे की श्रवण झाल्यानंतर त्याप्रमाणे आचरण व्हायला सुरुवात झाला पाहिजे. आता याला काही काळ लागेल सज्जनो, एकदम सगळ्या गोष्टी घडणार नाही. तव संगतीने हळूहळू निवळे, तव संगतीने दुर्मती हळूहळू निवळे, असं आपल्या आरतीमध्ये म्हटलंय. ते इतकं सत्य आहे ना की एकदम नाही होणार, सातत्याने. पण जसं आहे ना की एकदा खूप मळालेला कपडा आहे, तो एक दिवस एका साबणाने होत नाही. आता ते आले सगळं आलाबिला, काय रेन आला त्याने होती, पण त्याच्या आधी ते खूपदा घासावं लागायचं. 7-7 दिवस एक शर्ट धुतल्याशिवाय ते व्हायचंच नाही कोण. तसं या अंतःकरणाला लागलेल्या मलाला, हा मळ सगळा निघून जाण्यासाठी अखंड सत्संगतीचं सातत्य आपल्याला फार गरजेचं आहे. पुढे म्हणाले की श्रवण जर आचरणात आलं तर ते श्रवण परम पावन झालं, असं नाथ महाराज म्हणतात. पुढे म्हणाले की आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. म्हणजे नाथ महाराजांनी सांगितलं की भगवंताचं नाम घेतलं जातं म्हणाले. जिथे कुठे नामसंकीर्तन चाललंय, जिथे कुठे नामस्मरण चाललंय, तिथे नाम अनेकांच्या कानावर पडतं. पण काहीच लोकांच्या कानावर पडलेलं नाम पुन्हा मुखातनं बाहेर येतं
आणि महाराजांचं वाक्य आहे, ज्याच्या मुखातून नाम येतं त्याच्यावर माझी कृपा आहे. दुसरं म्हणाले, अनेक लोकांच्या कानावर भगवंताचं नाम पडतं, पण ते कानामध्येच विरून जातं. आणि तिसरा प्रकार नाथ महाराज सांगतात की काही असे सद्भक्त आहेत, असे भाविक आहेत की त्यांच्या कानावर पडलेलं नाम हे सरळ त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतं आणि ते अंतःकरणापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं चित्त शुद्ध व्हायला सुरुवात होते आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर वृत्ती स्थिर होते. आणि वृत्ती म्हणजे काय आपण कालच पाहिलं की कुठलीही बाह्यांगावर बाह्य जगतामध्ये होणारी एखादी घटना, त्या घटनेचा आपल्या मनावर जो परिणाम होतो त्या परिणामाची जी प्रतिक्रिया असते त्या प्रतिक्रियेला वृत्ती असं म्हणतात. आणि वृत्ती स्थिर होणं, महाराज म्हणाले, हाच परमार्थ आहे. संतांच्या बाबतीत सज्जन हो किती खरं असतं बघा, किती सरळ असतं बघा. म्हणजे नाथांची मुलगी गोदावरी विश्वंभर शास्त्रीला नाथ महाराजांनी दिली. काही वर्ष संसार झाला आणि विश्वंभर शास्त्री एका नायकिनीच्या नादीला लागले. त्या गोदावरीने घरी येऊन आईच्या सांगितलं, आई असं असं चाललंय. एक दिवस गिरिजाबाईंनी नाथांच्या कानावर ही घटना घडली की अहो आपले जावई विश्वंभर शास्त्री असं असे एका नायकिनीच्या नादी लागले आणि गोदावरीचा संसार आता वेगळ्या पद्धतीने सुरू झाला, आता काय करायचं. नाथांच्या चित्तवृत्ती शांत होत्या, कारण वृत्ती स्थिर होती. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा झालं कसे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. याचा अर्थ नुसतं बसून राहा नाही. स्वतः नाथ महाराज त्या नायकिनीच्या घरच्या पायऱ्या चढले. तिला म्हणले, माऊली उद्या कीर्तनाला याल का. त्या आल्या कीर्तनाला. ते म्हणाले, मी तिथे आले तर माझी काय. म्हणाले, तुमची वेगळी व्यवस्था करतो. नाथांनी स्त्रियांच्या बाजूला एक वेगळं आसन त्यांच्यासाठी मांडायला सांगितलं. त्या आल्या आणि पुढच्या आल्या तर 8 दिवस सलग कीर्तन आल्या. नाथांनी विषय मांडला होता हाच, केला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. भगवंतांनी नरदेह आपल्याला कशाला दिला आणि आपण तो कशासाठी वापरतोय याचं चिंतन 8 दिवस त्यांनी ऐकलं. नाथांच्या पाया पडल्या, म्हणाल्या, मला अनुग्रह द्याल का. हो म्हणाले. त्यांचा अनुग्रह घेतला आणि जेव्हा यांचे जावई त्यांच्या घरी गेले, म्हणाले, दादा जे झालं ते झालं. एवढा मोठा संत महात्मा प्रत्यक्ष पांडुरंग तुमचे सासरे भाऊ आहे, तुम्ही या मार्गाला येऊ नका. आजपासून तुमचं माझं नातं बहीण भावाचं. विश्वंभर शास्त्रींना पश्चाताप झाला आणि त्यांनी संन्यास ग्रहण केला. तैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. म्हणजे नाथ महाराजांसारख्या अत्यंत परम पवित्र पुरुषाला नायकिनीच्या पायऱ्या चढवायला लागल्या, हे त्यांचं संचित आहे का. हे म्हणजे कौतुक पाहे संचित. काय कर्तव्य म्हणून तर ते करावंच लागणार, त्या मार्गापासून तर त्याला परावृत्त करावं लागणार आहे. पण हे करत असताना तुमची वृत्ती स्थिर राहणं हे सगळ्यात महत्वाचं. आघात झाला आपल्यावर की आपल्या पहिल्यांदा मनाला धक्का बसतो, अरे बाप आता काय करायचं. सगळ्यांच्या मनामध्ये पहिली घटना, एखादा जेव्हा शॉक बसतो आपल्याला, सुखाचा असू द्या दुःखाचा, विशेषतः दुःखाचा. म्हणून सज्जन हो, महाराज जे सांग किंवा आपलं शास्त्र जे सांगतंय ना की वृत्ती स्थिर राहणं, वृत्तीचा निरोध करणं, आसक्ती न राहणं, ममत्व एकदम नाही होणार तुम्हाला. पण शेवटी नाथांचं किंवा आपल्या सद्गुरूंचं चरित्र लक्षात ठेवण्यासारखंच आहे. घाबरतो कुठे माणूस पहा तुम्ही. आर्थिक नुकसान झालं, मृत्यू झाला, विशेषतः मृत्यू. आर्थिक नुकसानीचं तरी आपण पाहतो, जेव्हा मृत्यू होतात आपल्या जवळचा प्रिय माणूस जेव्हा निघून जातो ना, तेव्हा फार मोठा. तेव्हा मला असं वाटतं की सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं चरित्र किती आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 मृत्यू 5 दिवसात झाले तरी वृत्ती हल्ली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांना नाव ठेवलं नाही त्यांनी स्वतःच्या. काय रामानंद महाराज तुम्ही इतका जप करतो, एकदम 4 मृत्यू माझ्याकडे कसं काय पाठवले वगैरे असं मनात सुद्धा आलं नाही. तर सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी आईचं सांत्वन करावं की जिचा पती गेला, जिचे 2 मुलं गेली, म्हणजे स्वतः विधवा आणि 2 बहिणी, 2 सुना विधवा, त्यांचं सांत्वन महाराजांनी करावं. ते करण्यासाठी लागणारी मनाची स्थिरता, वृत्तीची स्थिरता किती असेल सज्जनो. चरित्रातून हे आपल्याला शिकायचं. प्रत्येक महाराजांच्या कथेमध्ये आपल्याला हे शिकायचं सज्जनो. आणि हे जेव्हा आपण चिंतन म्हणून म्हणलं ना की श्रवणाचा फायदा काय, वाचनाचा फायदा काय, कथनाचा फायदा आपण काय करून घ्यावा, तर त्याचं चिंतन आपण आपल्या आयुष्यात की अरे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, पण घटना सगळ्यांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने मागे पुढे होऊन तशाच येणार आहे.
जन्म आहे, मृत्यू आहे, विवाह आहे, खड्डा आहे, अपमान आहे, आर्थिक खड्डा पडणार, शारीरिक खड्डा पडणार, काहीतरी होणारच आहे. कारण जीवनात सारखं सुख आणि सारखं दुःख कधीच नसतं. या चढ उतारावर जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा मनुष्य थरारून जातो. तेव्हा उपासना कामाला येते, तेव्हा नाम कामाला येते, तेव्हा आपल्या सद्गुरूंचा आधार जो असतो, जो अतिशय सूक्ष्म आहे, जो अत्यंत अदृश्य आहे, पण त्याचं कार्य मात्र फार महान आहे आणि ते आपल्याला सातत्याने आपल्या जीवनामध्ये अनुभवायला मिळतं सज्जनो. तेव्हा म्हणाले नाथ महाराज की अंतःकरणामध्ये ज्याच्या अंतःकरणात नाम शिरतं त्याचं चित्त शुद्ध होतं आणि वृत्ती शुद्ध झाली की अंतःकरणामध्ये त्या भक्ताच्या आनंद उसळायला लागतो आणि मग तो आनंद, ही थोडीशी सिद्धांतिक बाजू आहे बरं का, आजचा विषय थोडासा सिद्धांतिक आहे. तर पुढे म्हणाले मग अशी वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम श्रवण केल्यामुळे निर्माण होतं. तो नामाला लागतो, नाम घेऊ लागतो आणि तो आनंद जेव्हा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये उसळायला लागतो तेव्हा त्याची क्रिया काय असते, प्रतिक्रिया काय होते म्हणाले, तर म्हणाले भगवंताचं जे चरित्र आहे, जे ज्ञानाच्या चर्चेने भरलेलं आहे, विविध काव्यालंकारांनी लटलेलं असं भगवंताचं चरित्र तो स्वतः सांगायला सुरुवात करतो. आणि हे चरित्र सांगत असताना तो म्हणाले की वैशिष्ट्य, नाथ महाराज म्हणाले बघा की ज्या भगवंताला आपण निर्गुण निराकार म्हणतो, ज्याला जन्म नाही असं म्हणतो, ज्याला कर्म नाही असं म्हणतो, आपण म्हणतो ना निराकार परब्रह्म आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, कर्म नाही, संचित नाही, प्रारब्ध नाही, काहीच नाही, अशा जन्म नसलेल्या भगवंताच्या जन्मकथा हा भक्त सांगतो. ज्याला कर्म नाही त्याच्या कर्माच्या लीला प्रसंग हा भक्त रंगवून रंगवून सांगतो म्हणाले. आणि ज्या निर्गुण निराकार परमेश्वराला नाम नाही त्याचं नामसंकीर्तन हा भक्त करायला लागतो. एवढी अगाध लीला केवळ एका भगवंताच्या चरित्राच्या चिंतन मनन श्रवणाने होते. नाथ महाराजांना एवढंच सांगायचं की आपण नाम घेतो, खूप चांगली गोष्ट आहे, नाम घ्यायचंच आहे, पण त्याच्याबरोबर सद्ग्रंथ वाचन, भगवंताच्या लीलांचं चिंतन श्रवण मनन हे फार आवश्यक आहे. सज्जनो काहीच वाचत नाही म्हणजे आपण आपलं सांगावं, 24 तास प्रपंच 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 याच्या व्यतिरिक्त ही मुलंच नाही तर आपण तरी काय वाचतो, काय असं चांगलं आपण श्रवण करतो मला सांगा. उदाहरण म्हणून आलात तर मी सांगतो तुम्हाला की नरेंद्र मोदींसारखा माणूस की जो 24 तासातले जवळपास 21 ते 21.5 तास रोज काम करतो, 2.5 तासाची फक्त झोप घेतात नरेंद्र मोदी. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की ही निद्रा मला शून्य करायची आहे. तर त्यांच्या डॉक्टर असलेल्या मित्रांनी प्रश्न विचारला की शून्य निद्रा कुठल्या बेसवर तुम्ही बोलता आहात, तर ते म्हणाले 14 वर्ष लक्ष्मण रामरायांच्या सेवेमध्ये होता, तो एक क्षणभरही झोपला नव्हता, त्याची निद्रा शून्य होती, ती निद्रा शून्यतेची अवस्था मला देशकार्यासाठी वापरायची. जो व्यक्ती 21.5-22 तास रोज काम करतो तो त्यातला 30 मिनिटाचा वेळ रोज एका संतांबरोबर सत्संग करतो. आई जोपर्यंत त्यांची देहात होती तोपर्यंत रोज आईशी 10 मिनिटं वार्तालाप करायचे. ज्याला जगाचा कारभारचा, ज्याला भारत देशाचा कारभार चालवायचा आहे तो आईसाठी वेळ काढतो, तो संतांबरोबर सत्संग जर रोज करतो. कशासाठी करता म्हणाले, ते म्हणाले मला 22 तास काम करायचंय, सत्संगाची गरज आहे. रोज 30 ते 40 मिनिटं भारतातल्या एका प्रमुख संतांशी ते बोलतात म्हणजे सत्संग करतात. सज्जनो सत्संगाचं एवढं महात्म्य, आपण काय वाचतो, प्रजावाणी, लोकमत. बरं महाराजांनी त्याच्यावर स्पष्ट सांगितलं, वृत्तपत्र वाचणं, त्याच्या पुढे जाऊन टीव्ही पाहणं, त्याच्या पुढे जाऊन आता व्हॉट्सअप पाहणं म्हणजे आपणहून पैसे देऊन जगाची दुःख विकत घेणं आहे की नाही. कोणतंही वृत्तपत्र काढा, पहिली बातमी काय, दुसऱ्या पेपरवरची काय, दुसऱ्या पेजवरची काय. बरं करोनाने चांगली आपल्याला ती दिली होती की मध्ये पेपर बंद होते, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सुरू केले, एक नाही तर 2 प्रजावाणी लोकमत दोन्ही देत जा, म्हणजे याच्यातलं काही कमी झालं तर त्याच्यातून पुन्हा मला मिळेल. या व्यतिरिक्त मला सांगा किती लोक आपल्यापैकी असे की खरंच नाही बा काही झालं तर माझ्या सद्गुरूंचं जे चरित्र आहे त्याचं एक पान तरी मी, एक अध्याय म्हणा, एक समास म्हणा, काहीच नाही, एक प्रसंग माझ्या सद्गुरूंच्या जीवनातला चरित्रातला मी रोज वाचेनच, असा किती लोकांचा संकल्प असेल बरं.
मग काय सत्संगीतीचं आपल्या आपल्या कानावर काय चांगलं पडणार आहे की जे अंतःकरणात उमटणार आहे. बरं, बाहेर पाहतो ना आपण दृश्य, आपल्यापैकी कोणालाही इथे उभं राहून जर सांगितलं की तुम्ही आजच्या दिवसभर पाहिलेल्या सगळ्या घटना सांगा, किती चांगलं आपल्याला पाहायला मिळेल माहित नाही, मिळतच नाही सगळं. या अंतःकरणाला सात्विकतेचा सुगंध येण्यासाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही. आणि सत्संगाला सर्वोत्तम उत्तम जर साधन असेल तर मी तर अगदी पहिल्यांदा म्हणलं की आपल्या महाराजांचं चरित्र वाच, आपल्या म्हणजे आपल्या सद्गुरूंचं चरित्र वाच. महाराज म्हणत असताना म्हणजे निदान आपली परंपरा, आपलं सद्गुरू, त्यांचे कर्म, त्यांनी केलेली कार्य, आणि त्यातून मला घेण्यासारखं खूप आहे. म्हणजे बाबाजी म्हणाले ना की अरे आपल्या महाराजांचं चरित्र म्हणजे ज्ञानकोश आहे, इन्सायक्लोपीडिया आहे, तो इन्सायक्लोपीडिया आहे. असं एकही घटना आपल्या महाराजांच्या चरित्रात आपल्या जीवनात पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या महाराजांच्या जीवनचरित्रात सापडणार नाही, असं होणारच नाही. म्हणून त्या चिंतनश म्हणून नाथ महाराज म्हणाले की अरे या सद्ग्रंथ वाचनाने, या भगवान गोपालकृष्णाच्या चरित्राने किंवा तुमच्या सद्गुरूंच्या चरित्राने भक्ताचं अंतःकरण बदलण्याचं काम सज्जनो कोणीच करू शकत. ते फक्त सत्संगती आणि नामस्मरण यांनीच तुमचं अंतःकरण बदलणार आहे. आणि भक्त आपल्याला जर व्हायचंय असं आपण ठरवलंय, आपल्या जीवनाचं ध्येय खरं समाधान आपल्याला प्राप्त करायचं, शाश्वत समाधान प्राप्त करायचं, म्हणजेच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचंय, त्याचा मार्ग सत्संगती, अखंड अनुसंधान आणि नामस्मरण हाच मार्ग भगवंताच्या नामकीर्तीमध्ये नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले, अशा रीतीने भक्त त्या आपल्या भगवंताची जन्मकथा, कर्मकथा, नामकथा तो सांगायला सुरुवात करतो. आणि अशा पद्धतीने आत्मकल्याण साधण्यासाठी खरे भक्त लौकिकाची लाज सोडतात, निर्लज्ज होतात भगवंतासाठी, आणि मग ते नाचतात. तो का नाचतो, तो इतका बेधुंद का होतो म्हणाले, त्याला लाज वाटत नाही. तो स्वत्व हळूहळू विसरून जातो. भगवंताच्या नामकीर्तीने, भगवंताच्या त्या दिव्य प्रसंगाने तो त्याचा संशय नष्ट होतो, तो निर्लज्ज होतो. लौकिक अर्थाने तो भगवंताच्या सत्संगामध्ये नाचतो, असं नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले की संकीर्तनाचं महत्व किती सांगावं. म्हणाले नामसंकीर्तनाने काय होतं. म्हणाले नाथ महाराज म्हणाले या नामानी, नामाच्या संकीर्तनाने काय होतं. एक 4-5 मुद्दे पहा, छोटे छोटे. जप तप निराश होऊन जातात, दोष जळून जातात, यमलोक ओस पडतात, तीर्थांना काम उरत नाही, यम नियमांना उपवास पडतात, आणि योगाभ्यास मरायला टेकतो. हे नाथ महाराजांचे शब्द आहेत. म्हणजे एका नामात, एका नामसंकीर्तनात, एक भगवंताच्या एका नामामध्ये हे जे ज्ञानमार्ग किंवा हा जो योग मार्ग सांगितला, याच्या पुढे तुम्ही जाता, एवढंच त्याला सूचित करायचं. नाथ महाराज सांगतात की अरे काही तुम्ही आता या बाकीच्या भानगडी करू नका. म्हणून आपल्याला ते एक आदर्श उदाहरण सांगितलं ना, की आनंद सागर महाराज सारखे म्हणायचे की मला तिकडे योग मार्गाचा काही अभ्यास करू द्या, म्हणजे मला नामाला म्हण. महाराज म्हणाले अहो योग मार्गाची गरज नाही, तुम्ही फक्त नाम घ्या, या नामाने तुम्हाला योग साधेल, या नामानेच तुम्हाला ज्ञानमार्ग सुद्धा सापडेल. आणि याचं उत्तम उदाहरण जर काही असेल ना, तर कोणाचं ऐकावं मला सांगा. जो ज्या क्षेत्रात उच्च प्रतीचा आहे त्याचं ऐकावं की नाही. आता मला आपल्याला कन्स्ट्रक्शन मधलं काही नाही, आपण पैसे देतो इंजिनियरला, सांगतो आम्हाला असं घर पाहिजे, त्याला पैसे फीस देतो त्याच्या ज्ञानाची, आणि तो त्यातला क्षेत्रातला तज्ज्ञ आहे, तो बरोबर आपल्याला 40x40 मध्ये पाहिजे त्यापेक्षाही छान घर बांधून देतो, कारण तो त्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे. मग त्याचं आपण ऐकतो की नाही याच्या प्रपंचामध्ये. ब्रह्मानंद महाराजांनी इतका विद्वान माणूस आहे का, सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी इतका विद्वान माणूस ज्ञानाच्या बाबतीत कोणी होते का. मग त्यांनी जर म्हणजे वयाच्या 86व्या वर्षी सद्गुरू प्रल्हाद महाराजांना विचारले का नाही, महाराज तुम्ही तो प्रस्थानत्रयीचं अध्ययन केलेलं, तुम्ही भागवत रामायण, महाराजांचं भागवत मुखोद्गत होतं. हे जे मी सांगतो ना 11 स्कंद, हे पूर्ण संस्कृत श्लोक, स्कंद त्यातला अध्याय, त्यातले पूर्ण श्लोक महाराजांचे मुखोद्गत होते. रामायण मुखोद्गत, अध्यात्म रामायण महाराज सांगायचे, अध्यात्म रामायण मुखोद्गत, गीता मुखोद्गत, ब्रह्मसूत्र मुखोद्गत. इतकं असलेले, इतके रामकथा केलेले, इतक्या ठिकाणी भागवत सांगितलेले आपले महाराज, त्यांना वयाच्या अगदी शेवटच्या म्हणजे 87व्या वर्षी महाराजांनी देह द्यावा. 86व्या वर्षी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आता इतकं ज्ञान, आता आजकाल तुम्ही काही वाचतही नाही, काहीच नाही म्हणाले, भागवतही वाचत नाही, रामायणही वाचत नाही, किंवा काही कशा प्रस्थानत्रयीचं काही अध्ययनातलं काही पंचसूक्त पवमान काही नाही. तर महाराज म्हणाले या सगळ्यांचं सार जे आहे ना बाळा, ते नामामध्ये,
ते फक्त मी आता अखंड घेण्याचा प्रयत्न करतो म्हणाला. करतो असं म्हणाले की ज्यांनी आयुष्यभर 60,000 जप पर डे केला तो महात्मा सुद्धा म्हणतो. आणि तेव्हा त्यांना एक दुसरे प्रश्न, महाराज मला तुमचं चरित्र लिहावं. अरे माझं नको चरित्र लिहू म्हणले, रामानंद महाराजांचं लिहि. कारण काय म्हणले, तू आज माझं चरित्र लिहिले त्याप्रमाणे जर मी उद्या आचरण नाही करू शकलो तर म्हणाले कशाला लिहितो. म्हणजे ते तसं वागणार होते का नाही, पण अखंड असावे सावधान ही जी समर्थांची आज्ञा होती. अरे नको नको, आज चरित्र लिहिले उद्या म्हणजे पाद्यपूजन, परवा फोटो हार, नको. एवढे अखंड सावधानता होते. असा जो सद्भक्त असतो म्हणाले तो आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, भगवत भक्त. पुढे म्हणाले की हे सगळं योग, याग, विधी, साधन हे सगळं सगळं म्हणाले नामसंकीर्तनाने साधतं. एवढं नाथ महाराज सांगताना पुढे म्हणाले, कीर्तनाचा, नामाचा गजर होऊ लागला म्हणजे नामसंकीर्तनाने त्या तिथले सगळे दोष सज्जन हो निघून जातात. वा, 53 झाले, अजून 2 मिनिटं. या नामसंकीर्तनाच्या बाबतीत ते म्हणाले, जिथे जिथे नामसंकीर्तन चालतं तिथले सगळे दोष हे त्या नामसंकीर्तनाच्या पुण्यानी, त्या प्रभावानी, त्या तेजानी नष्ट होतात म्हणाले. एवढं नामसंकीर्तनाचं महत्व आहे. पुढे म्हणाले, कीर्तनाचा नाद किंवा गडगडाट जिथे होतो तिथे सगळीकडे आनंद दुमदुमत राहतो, असं नाथांचं वचन आहे. नाथ सांगतायत आणि याची अनुभूती खरंच सांगतो आपल्याला. दर गुरुवारी शेवटचे 10 मिनिटं तर नक्कीच येते असं मला वाटतं, की ते 10 मिनिटं जे फक्त नाम सुरू असतं आणि त्या नामामध्ये जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने म्हणा, त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, मनाच्या अवस्थेनुसार तो आनंद लुटत असतो. सगळेजण ज्या सामूहिक नामस्मरणाचं, सामूहिक उपासनेचं सज्जन हे महत्व आहे. महाराज म्हणायचे ना, अरे एक मन आहे, हे एक मन तुम्ही एकदा एका वेळेला एकाच ठिकाणी भगवंताच्या चरणी अर्पण करता तर तुमचा तुमच्यापुरता आनंद निर्माण होतो. पण जेव्हा 100 माणसं इथे येतात आणि ही सगळी त्या महाराजांसाठी येतात, की नाही महाराज आहे, तिथे उपासना आहे, तिथे महाराज बसलेले, हा सगळ्यांच्या मनाचा एक समुच्चय भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा एक विशाल मन तयार होतं. आणि त्या विशाल मनाचं होणारं जे नामस्मरण आहे ते आपल्या सगळ्यांवर प्रभाव टाकतं. म्हणजे मी एकदा श्रीराम जयराम म्हणणं आणि आपण 100 लोक इथे बसलेले असताना सगळ्यांनी एका वेळेला 100 वेळा नाम म्हणणं म्हणजे एका नामाला तुम्हाला 100 पट पुण्य एका मनाला मिळतंय. असं आपण एक माळ घेतो 108ची, एवढे पट पुण्य. म्हणजे आपल्यातली जी अशुद्धता आहे ही त्या नामाच्या स्पंदनाने आपल्या अंगावरती सगळी स्पंदनं आदळतात. ती एवढी सूक्ष्म असतात, ती इतकी अदृश्य असतात, पण त्याचा परिणाम हा तुमच्या अंतःकरणावर आणि तुमच्या मनावर झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना सज्जनो, त्याची अनुभूती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणाले की भगवंताच्या भक्तीच्या मार्गामध्ये सद्ग्रंथ वाचन, त्याचं चिंतन मनन आणि भगवंताच्या लीलांचं अखंड चिंतन तुमच्या माझ्या प्रपंचिक कर्तव्यामध्ये कर्तव्य करत असताना तुम्ही करा आणि या मार्गाने पुढे जा. पुढचा विषय उद्याचा आपण उद्या सुरू करू. झालेली सेवा श्रींच्या चरणी अर्पण करूया. याच्यामध्ये जरी 2:30 वाजले असले तरी माझ्या माहितीप्रमाणे 5:56 झालेले आहेत. आपली नित्याची प्रार्थना आपण घेऊया आणि थांबूया. श्रीराम.